नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर नाशिक महानगरपालिका भरती संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आहे। तर शासनाने याच्या 140 तांत्रिक पदांसाठी मान्यता दिलेली आहे। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि जाहिरात आता काही दिवसात जी आहे तर ती येणार आहे। जवळपास 140 जागा असतील आणि या सगळ्या आपले जे टेक्निकल पद आहेत तर त्यांच्यासाठीच असणार आहे। तर कोणते पद असतील आणि कोणत्या पदांसाठी किती जागा असतील तर याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, नुकतंच ही बातमी आलेली होती आणि आयुक्त जे आहेत तर त्या मनीषा खत्री यांनी पण हे कन्फर्म केलेले बघा की राज्य शासनाने नाशिकसाठी प्रलंबित बिंदू नियमावली मंजूर केली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात 140 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवू आणि त्याच्यासाठी शासनाने देखील बघा शासनाकडून सुधारित बिंदू नियमावली मंजूर, शासनाने या 140 पदांचा मार्ग आता जे आहे तर तो मोकळा देखील केलेला आहे। सिव्हिल एक्झामची तयारी करत असाल, नाशिक मनपाची तयारी करत असाल तर सिव्हिल साठी महत्व ज्याची बॅच आहे तर ते आपण लॉन्च केलेली। सिव्हिल सोबतच आपल्या ज्या बॅचेस आहेत तर त्या मेकॅनिकलची बॅचेस पण आहे आपल्याकडे आणि इलेक्ट्रिकलच्या बॅचेस पण आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत, तर त्या देखील तुम्ही जॉईन करू शकतात। जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे टेक्निकल प्लस नॉन टेक असे दोन्ही सब्जेक्ट जे आहेत तर ते महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी कडून शिकवले जाणार आहेत। या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% एक्स्ट्रा ऑफ मिळू शकतं। त्याच्यासाठी तुम्हाला हा GM10 जो सिक्रेट कोड आहे तर तो यूज करायचा आहे। बघा, नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन अखेर प्रतीक्षा संपली। 140 तांत्रिक पदांची जी आहे तर ती भरती होणार आहे। नेमकी याची पार्श्वभूमी काय आहे तर ते सगळे आपण जाणून घेऊया। आदिवासी जिल्ह्यातील नोकर भरती संदर्भात पेसा कायद्यानुसार शासनाने बिंदू नियमावली मंजूर केली। तुम्हाला माहिती आहे नुकतंच आदिवासी विभागांसाठीचं जे आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये थोडाफार जो आहे तर तो शासनाकडून बदल करण्यात आलेला आहे। याच पार्श्वभूमीवर 140 तांत्रिक पदांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला दिलासा मिळणार असून तात्काळ भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त मनीषा खत्री यांनी जी आहे तर ती दिलेली आहे। बघा, याआधी देखील जे आहे बघा यासोबतच महानगरपालिकेने सांगितले की आम्हाला अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, वैद्यकीय विभाग आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी त्यांनी 650हून अधिक पदांसाठी भरतीसाठी मंजुरी घेतली होती, परंतु 1 वर्ष लोटला त्यांनी काही ती जाहिरात काढली नाही किंवा ते खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत। कारण की यांची प्रॉब्लेम काय माहितीये का, यांची आस्थापना खर्च म्हणजे महसुली खर्च आणि वेतनावरचा खर्च हा 35% पुढे गेलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना नवीन पदभरती करता येत नाही। विशेष बाब म्हणून त्यांना 140 पदांची मंजुरी शासनाने आता इथं दिलेली आहे। तर आता हे बाकीच्या पण काही गोष्टी तर त्या पण काही आपण एवढ्या कव्हर नाही करणार आहोत। मेन म्हणजे या संवर्गांसाठी भरती होणार आहे। बघा, हा टेबल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तुम्हाला फार कामात येणार आहे। बघा, उपअभियंता स्थापत्य 8 जागा असणार आहेत, उपअभियंता मेकॅनिकल 3 जागा असणार आहेत, उपअभियंता इलेक्ट्रिकल 2 जागा असणार आहेत, उपअभियंता ऑटो 1 जागा असणार आहे, सहाय्यक अभियंता वाहतूक 1 जागा, सहाय्यक अभियंता विद्युत 3 जागा, कनिष्ठ अभियंता विद्युत 7 जागा, सहाय्यक अभियंता स्थापत्य 21 जागा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 46 जागा, म्हणजे सगळ्यात जास्त जागा या सिव्हिल साठीच असणार आहेत। पुढे सहाय्यक अभियंता यांत्रिकी 4 जागा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 9 जागा, कनिष्ठ अभियंता वाहतूक 3 जागा, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य 28 जागा आणि सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत या 4 जागा आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळतात। तर अशा पद्धतीने या संपूर्ण 140 जे पद आहेत तर त्यांचे बायफर्गेशन दिलेले। ओव्हरऑल जर पाहिलं तर याच्यामध्ये सिव्हिल साठी जाहिरात येणार आहे, जी सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे। त्याच्यानंतर मेकॅनिकल साठी काही जास्त पद नाही आहेत, पण मेकॅनिकल वाल्यांसाठी चांगला चान्स असणार आहे नाशिक महानगरपालिकेसाठी। त्याच्यानंतर ऑटो साठी पण काही वॅकन्सी असणार आहेत आणि त्याच्यासोबत काही वॅकन्सी या इलेक्ट्रिकल साठी असतील। तर या 4 ब्रांचच्या उमेदवारांना खूप फायदा जो आहे तर तो होणार आहे। डिग्री डिप्लोमा अशा दोन्ही पद जे आहेत तर ते इथं अप्लाय करू शकतात। आता बाकी डिटेल जे आहेत तर ते ऍड आल्यावरच कळणार आहे। लवकरच याच्या बाकीच्या विभागात पण जाहिरात येणार आहेत, जसं की अग्निशमन विभागातील 348 पद, आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील 358 पद, अशी 706 पदांसाठी जी भरतीची मंजुरी कोरोना काळात मिळाली होती पण त्यांनी तेव्हा काही भरली नाही। तर आता मात्र याचीही भरती होणार आहे, परंतु याला काही अजून मंजुरी मिळालेली नाही आणि हे पण अत्यावश्यक सेवेमध्ये येतात। तर यांना देखील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मंजुरी जी आहे तर ती मिळणार आहे। सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या तिन्ही पदांसाठीच्या आपल्या बॅचेस सरळसेवेच्या बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहेत। आजच तुम्ही हे जॉईन करून ठेवा। जॉईन करताना GM10 कोड यूज करायचं विसरू नका। इग्नाइट अकॅडमीने आपले दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये देखील सुरू केलेले आहेत। लवकरच जे आहेत तर ते काही RTO AMVI ची पण जाहिरात जी आहे तर ती येण्याची शक्यता आहे। त्याच्यासाठी कंबाईन ग्रुप B
आणि सी नावाची एक आरंभ नावाची बॅच आपण लॉन्च केली, ती पण जॉईन करू शकतात. एमपीएससी यूपीएससीच्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस असतील, त्यासोबतच सरळ सेवेच्या बाकी नॉन टेकच्या बॅचेस असतील, टेक्निकलच्या बॅचेस असतील, या सगळ्या आपण आता लॉन्च केलेल्या आहेत. या सगळ्या जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.